तर नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. शनिवारी उठून आम्हाला प्रश्न पडलेला की काय करावं, तर अचानक भयानकमध्ये त्र्यंबकेश्वरला निघायचा प्लॅन झाला आणि हे बघा पहा, मी आणि माझी अर्धांगिनी आम्ही दोघंही त्र्यंबकेश्वरसाठी रवाना झालो. सुमारे 8 वाजता निघून सकाळी आम्ही लगभग CNG आमची गाडीत भरत भरत आम्ही 4 वाजता पोचलो. आणि हे पहा, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जायचा रस्ता पाहू शकता. जेव्हा आम्ही पोचल्यावर आजूबाजूला मस्त शॉपिंग करू शकता, स्ट्रीट शॉपिंग, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शंकराच्या निगडीत असलेले काही आर्टिफॅक्ट्स आणि काही कुर्तेज वगैरे मिळतील. त्यांना पण सपोर्ट केला पाहिजे. तर आम्ही हे पहा, आम्ही मंदिरात गेलो तर ऑलमोस्ट 3.5-4 तासाची रांग होती. हे पहा, रांगेत असे 4 क्युबिकल्स आम्हाला पार करायला लागे आणि प्रत्येक क्युबिकलमध्ये कमीत कमी 6 अशा रांगा होत्या. तर आम्हाला दर्शन घेता घेता सुमारे रात्रीचे 9 वाजले. हे पहा, हा शेवटचं दर्शन झालेलं आहे, वरचा व्ह्यू. आणि हे पहा, शंकराचं मंदिर असं सुरेख असं दगडी काम झालेलं हे शंकराचं मंदिर प्राचीन काळातलं. तर बम भोलेनं आम्ही गुड नाईट बोललो रात्रीचे आणि तसेच आम्ही बाहेरच्या वाटेला निघालो. तर रात्री फार थंडी असल्यामुळे इथे पहा त्र्यंबकेश्वरला आम्ही, कारण की डिसेंबरच्या महिन्यात आलो आहे, तर थंडी असल्यामुळे आम्ही बाहेर निघून गरम दूध प्यायचं ठरवलं. आणि दूध प्यायल्यानंतर आम्ही परतीचा मार्ग घेतला, म्हणजे मुंबईकडे रवाना झालो.